नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दररोज आपण उठल्यानंतर देवपूजा करतो. देवपूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा आणि विश्वास याचा परिपाक आहे. देवपूजा करताना काही जणांकडून काही चुका होतात आणि काही जणांना देवपूजा कशी करावी याची माहिती नसते. देवपूजा करताना काही महत्त्वाचे नियम तुम्ही पाळले पाहिजेत. त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील. घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे. दररोज नित्यनेमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते. देवाची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे, म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते. सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे. देवाचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी. कपाळाला गंध लावून घ्यावा. समई आणि उदबत्ती लावून घ्यावे आणि समईला गंध लावून घ्यावा. त्यानंतर घंटीची पूजा करावी आणि घंटी वाजवावी. पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे. देवपूजा करताना मध्येच उठू नये आणि पूजा करताना घंटा ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी. शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा. तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या डाव्या बाजूला ठेवावे. विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालथे आणि देवाकडे देठ करावे. नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी. पूजेच्या वेळी कधीही एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये. देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये. तसेच देवघरात चप्पल घालून येऊ नये. आपल्या देवघरातील देव स्वच्छ करतो तर ते कोणत्या दिवशी करावेत आणि कोणत्या दिवशी चुकूनही देव साफ करू नयेत. तसेच आपण देवी देवतांना आंघोळ घालताना आपल्या हातून काही चुका घडतात की ज्यामुळे आपल्या देवांना घराला दोष लागू होतो आणि आपण देवांना नैवेद्य दाखवतो तो कशा पद्धतीने दाखवावा आणि नैवेद्य किती वेळ ठेवावा ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. देवघरातील सर्व देव एका ताटामध्ये किंवा तामणामध्ये काढून घ्यावे. नंतर आपल्या देवघरामधील कपडा काढून घ्यावा आणि देवघर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावं. नंतर दुसरा स्वच्छ धुतलेला कपडा देवघरामध्ये टाकावा आणि सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करावा. धूप अगरबत्ती लावून घ्यावी आणि दिव्याच्या साक्षीने देवांना आंघोळ घालावी. तर दुसऱ्या तामणामध्ये एक एक देव आंघोळ घालावेत. देव स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवर ठेवावे. तर आपल्याला एक देवांना स्नान घालायचं आहे. देव स्वच्छ पुसून घ्यावे, त्यांच्या जागेवर ठेवावे. देवांना एकत्र स्नान घालायचं नसतं. कारण बरेच जण या चुका करतात. ही चूक अजिबात करू नका. कारण आपण सर्व देवांना एकत्र आंघोळ घातल्याने आपल्याला देवांचा दोष लागतो. आपण कितीही मनातून आणि भक्तीने पूजा केली किंवा कितीही फुले वाहिली तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही किंवा आपल्याला फायदा होत नाही. तर उलट आपल्याला दोषच लागतात. म्हणून सर्व देव एकदा स्नान घालू नका. तर सर्व देव एका ताटामध्ये काढून घेऊन एक एक देवांना तामणामध्ये ठेवून आंघोळ घालायची आणि स्वच्छ कपड्याने पुसून त्यांच्या जागेवर विराजमान करायचं आहे. यानंतर परत एका देवाची मूर्ती आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायची. तर आंघोळ कशी घालायची, खाली एक ताट किंवा तामण किंवा आता देवांचं छोटं गंगाळ असेल तर ते ठेवायचं. आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये मूर्ती घ्यायची आणि उजव्या हाताने पाणी घालून आंघोळ घाला. पाणी टाकून आंघोळ घालायचे आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून आपण जिथे आपला जो देव ठेवतो त्याच्या जागेवरती ते देव आपल्याला ठेवायचे आहेत. तर प्रत्येक देवाला आपल्याला अशीच आंघोळ घालायची आहे. आणि ज्यांना शक्य होत नाही तर त्यांनी काय करायचं, आपण जे तामण घेतो त्यामध्ये एक उलटी वाटी ठेवायची आणि त्या वाटीवरती देव ठेवायचा. म्हणजे जेणेकरून आपलं जे खालचं तामणामधलं पाणी आहे प्रत्येक देवाचं ते पाणी उष्ट झालेलं पाणी त्या देवांना लागणार नाही. म्हणून आपल्याला देव त्या तामणामध्ये चौरंग किंवा वाटी ठेवून त्याच्यावर ठेवायचा आणि नंतर आपल्याला आंघोळ घालायची आणि पुसून त्यांच्या जागेवर व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व देवी देवतांना स्नान घालायचं आहे. तर बघा, आठवड्यातून किमान एकदा तरी देव स्वच्छ म्हणजे साफ करावेत. तर देव आपण जेव्हा साफ करतो तेव्हा एक तर हळद आणि लिंबूचा
वापर करून आपल्याला देव साफ करायचे आहेत. किंवा आपल्याला कच्च्या दुधाने तुम्ही देव साफ करू शकता. कच्च्या दुधाने खूप छान असे देव एकदम स्वच्छ निघतात. किंवा दह्याने देखील देव एकदम स्वच्छ निघतात. थोडंसं कोमट पाण्याने आपल्याला देव स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. देवांना कधीही केमिकल लावून किंवा आपल्याला पितांबरी वगैरे लावून कधीच देव साफ करायचे नसतं. तर आपण कोणताही सण आला तर आपण तेव्हा देव साफ करत असतो. तेव्हा काही चुका सुद्धा आपल्या हातून घडत असतात. म्हणजेच काय, तर आपण जेव्हा देव साफ करतो तर सर्व देव एकत्रित साफ करतो. ही एक अतिशय चुकीची पद्धत आहे. त्याचबरोबर आपण देव साफ करताना ब्रशचा वापर करतो. तर तो ब्रश नवीन असावा आणि एकदम मऊसूत असलेला ब्रशचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि जो आपण देवांसाठी ब्रश वापरणार आहोत तो वेगळाच ठेवावा. याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. इतर कुठल्याही गोष्टीसाठी आपण ब्रश वापरला आणि तोच देवांसाठी वापरला तर ते सुद्धा खूप चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला दोष लागू शकतात. त्यामुळे आपल्याला मऊसूतच ब्रश हा वापर करायचा आहे, ज्यामुळे मूर्तीची झीज होणार नाही. आता बरेच जण असं देखील करतात की डायरेक्ट देवांना नळाखाली अंघोळ घालतात. तर अशी देवांना कधीच अंघोळ घालायची नाही. तर आपण देखील साजऱ्या स्वरूपामध्ये देवासमोर आसनावरती बसून देवांना तुपाचा दिवा लावून आणि स्वतःला हळदी कुंकवाचा टिका लावून नंतरच देवांना अंघोळ घालावी. त्याचबरोबर आपण जेव्हा देव साफ करतो तेव्हाच आपलं देवघर सुद्धा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावं, साफ करावं. पण आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देव कधी साफ करायचे, तर चुकून सुद्धा देव आपल्याला गुरुवारी साफ करायचे नाहीत. तर बघा, गुरुवार जो आहे तर तो सर्वांनाच माहिती आहे की गुरुवार हा गुरुग्रहाचा वार आहे, बृहस्पती वार आहे. तर गुरुवारी बरेच जण देवांची साफसफाई करतात. आपण देवांची किंवा घराची साफसफाई केली तर आपल्याला गुरुग्रह जो आहे आपला तो कमजोर होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही. कोणत्याही गोष्टीत आपल्याला बरकत येत नाही. म्हणूनच गुरुवारी जास्त प्रमाणामध्ये साफसफाई करायची नसते. देव कधी साफ करावे, तर तुम्ही एकादशीला सुद्धा देव साफ करू नये. शनिवारी आणि अमावस्येला देव तुम्ही साफ करू शकता. तर जर का आपण अमावस्येला देव साफ केले तर आपल्या घरातील सर्व प्रकारची गरिबी, दरिद्री नष्ट होऊन जाते. आणि एकादशीला देव साफ केले तर देवांना एकादशीचा उपवास घडत नसतो. तर त्या दिवशी देव साफ केले तर देवांचा उपवास घडत नाही. त्यामुळे एकादशीला देव साफ करू नये. एकादशी दिवशी देव साफ केले तर देवांचा उपवास हा घडत नाही. देव साफ केल्यानंतर आपल्याला एका गोष्टीची अतिशय काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे आपण जेव्हा देव साफ करतो तेव्हा देवांना दुधाने अवश्य स्नान घालायचं आहे. आपण म्हणजे आता देव साफ केले तर पाण्याने अंघोळ घालायची, नंतर दुधाने अंघोळ घालायची आणि परत पाण्याने अंघोळ घालायची. आणि नंतर साफ करून म्हणजे स्वच्छ करून स्वच्छ कपड्याने पुसून आपल्याला देव त्यांच्या जागेवरती ठेवायचे आहेत. स्वच्छ पाण्याने स्नान घालून झाल्यानंतर दुधाने स्नान घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला देवाला शांत करायचं असतं. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही देव साफ करता तेव्हा दुधाने स्नान घाला आणि परत पाण्याने अंघोळ घालून स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवरती ठेवून द्या. त्या देवांना अष्टगंध, चंदन, अक्षदा, फुलं अर्पण करून पूजा करू शकता. तर सर्वात महत्वाचं म्हणजे देवांना आपण जो नैवेद्य दाखवतो तर हा नैवेद्य किती वेळ ठेवायचा, तर काही ठिकाणी आज ठेवलेला नैवेद्य लगेच डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच उचलतात. तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तर बघा, आपण जेव्हा एखाद्याला जेवायला देतो किंवा आपण जेवतो तेव्हा आपण ते ताट तिथेच तसंच ठेवतो का? नाही ना, तर थोड्या वेळाने उचलतो. म्हणजे आपलं जेवण झालं की साधारणतः 5-10 मिनिटं आपल्याला लागतात. तर त्याचप्रमाणे देवासमोर जेव्हा आपण नैवेद्य ठेवतो तर 5 मिनिटांनी आपल्याला नमस्कार करून तो नैवेद्य उचलून घ्यायचा आहे. आणि 5 ते 7 मिनिटांनी उचलून घ्यायचा आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडा थोडा प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे. म्हणजे तो नैवेद्य सर्वांनी घरातील सर्व घरामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील त्या व्यक्तींनी वाटून घ्यायचा आहे. तर बघा, आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो तर तो नैवेद्य असतो आणि नंतर त्याचं रूपांतर हे प्रसादामध्ये होत असतं.
तर नैवेद्य दाखवताना आपल्याला देवासमोर पाटावरती एक भरीव चौकोन काढायचा असतो आणि त्यावरती नैवेद्याचं आपलं जे ताट आहे ठेवायचं आहे तर ते ठेवायचं आहे आणि नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं असतं आणि नैवेद्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं असतं. कारण कोणताही नैवेद्य असो, तुळशीशिवाय देव नैवेद्य ग्रहण करत नाहीत. भगवान श्री हरिविष्णुदेव आणि बाळकृष्ण अजिबात तो नैवेद्य ग्रहण करत नाहीत. म्हणून आपल्याला फक्त आपण जेव्हा नैवेद्य गणपती बाप्पाला आणि महादेवांना दाखवणार आहोत त्यावेळेला तेव्हा आपल्याला त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायचं नाही. अगोदर तसा दाखवायचा, अगोदर असाच तुळशीपत्राशिवाय नैवेद्य दाखवायचा इतर देवांना आणि परत त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आणि नंतर बाकीच्या देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यावरती तुळशीपत्र आपल्याला जरूर ठेवावं, पण तुळशीपत्र ठेवणं म्हणजे काय? तर त्यावरचा आमचा अधिकार संपला आणि ते तुम्हाला पूर्णपणे समर्पित आहे, असा याचा अर्थ असतो. आपण दोन्ही हात जोडून देवांना सांगायचं की तुम्ही आमचा जो काही नैवेद्य आहे तर तो कृपा करून ग्रहण करा. तर अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य सुद्धा देवाजवळ जास्त वेळ ठेवायचा नाही. फक्त 5 मिनिटं झाल्यावरती लगेच तो उचलून घ्यायचा असतो. बरेच जण देवांची अंघोळ झाली की ते पाणी म्हणजे आपण जेव्हा देवांना अंघोळ घालतो तर ते पाणी आपण काय करतो? तुळशीच्या बुडामध्ये टाकतो. तुळशीला घालतो. देवांचं अंघोळीचं पाणी तर हे खूप मोठं पाप आहे. हे देवांचं अंघोळीचं पाणी तुळशीला चुकूनही घालायचं नाही. देवांचं अंघोळीचं पाणी आपल्याला एखाद्या झाडाला घालायचं आहे. आपल्याला तुळशीला हे पाणी अजिबात घालायचं नसतं. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.